कोहळ्याची भाजी खायला बऱ्याच वेळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा कंटाळा करतात. बऱ्याच जणांना कोहळ्याची भाजी आवडत नाही, परंतु या पद्धतीने अशी बनवून जर भाजी तुम्ही त्यांना खायला दिली तर आवडीने खातील आणि वारंवार तुम्हाला याच पद्धतीने भाजी बनवायला सांगतील. एवढी भन्नाट चवीची भाजी होते ही. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. कोहळं घेतलं आणि कोहळं अतिशय असं जास्त पिवळंही घ्यायचं नाही आणि जास्त कच्च सुद्धा घ्यायचं नाही, असं मीडियम असं कवडं घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार याच्या फोडी करून घ्यायच्या. मी माझ्या आवडीनुसार असे याचे पीसेस करून घेतले. जवळजवळ 2 पडी तेल टाकून घ्यायचं. 10 ते 15 मेथी दाणे टाकून घ्यायचे आणि मेथी दाणे आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत असे परतून घ्यायचे आहेत. बघा, मेथी दाण्याचा रंग असा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत असा मेथी दाणा परतून घ्यायचा आहे. मोहरी टाकून घ्यायची. मोहरी लगेच तडतडली. लसूण आहे, लसूण पेस्ट करून घेतलेली आहे, लसूण पेस्ट टाकून घ्यायची. हे सुक्क खोबरं आहे, सुक्क खोबरं 2 चम्मच टाकून घ्यायचं. लसूण मध्येच टाकायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे सुक्क खोबरं आपल्याला. हे धणे घेतलेले आहेत, धणे आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा आहे, यामध्ये 2 लवंग आहेत आणि 2 ते 3 काळी मिरी आहेत. हे असं जाडसं असं भरडून घेतलेलं आहे मिक्सर मधून. तर ते आपल्याला असं यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं हे सर्व एकत्र चांगलं मिश्रण असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं परतलं गेलेलं आहे. 1 चम्मच हळद टाकून घ्यायची. तिखट टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार. कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि जे कोहळं आपण धुवून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं. अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. कोहळ्याला बघा काय सुंदर असा सुरेख रंग आलेला आहे. हे कोहळं मी अर्धा किलो घेतलेलं आहे. वजनी पाहायचं झालं तर जवळजवळ अर्धा किलो आहे हे. कोहळ्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. कोहळं चांगलं फिरून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ 5 मिनिट मंद गॅसवर आपल्याला कोहळं शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बघा भाजीला रंगही फार छान आलेला आहे. कोथिंबीर टाकून घेतली भाजीमध्ये आणि फिरून घ्यायची भाजी आणि भाजी चेक करून बघायची आपल्याला शिजली की नाही शिजली. बघा, अलगदच भाजी चांगली अशी शिजलेली आहे. यापेक्षा जास्त जर तुम्हाला शिजून घ्यायची असेल तर तुम्ही शिजून घेऊ शकता, पण मी आता बंद करणार आहे गॅस. कोहळ्याची अशी मस्त अंगी रस्सा भाजी खूप छान चवीला होते. एक वेळ तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.